2019च्या डिसेंबर महिन्यानं अख्ख्या जगाला संपूर्ण ढवळून काढलंय. कारण याच महिन्यात चीनमध्ये जे वुहान नावाचं शहर आहे तिथल्या एका होलसेल सी फूड मार्केटमध्ये कोविड-19चा पहिला पेशंट सापडला. पहिले जेवढे काही पेशंट सापडले ते त्या मार्केटमधले स्टॉल ओनर्स होते किंवा कामगार होते, मार्केटला व्हिजिट देणारे जे काही ग्राहक असतात ते होते. तिथून मग तो व्हायरस आधी वुहान शहर, त्याच्यानंतर चीन आणि मग सगळ्या जगात पसरला तो असा पसरला की बघता बघता तो आता आपल्या दारात येऊन पोचलाय. आता जगभरातले वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातले एक्सपर्ट्स कोविड-19चा सामना कसा करायचा याच्यासाठी धडपडत आहेत. शक्य तेवढ्या सगळ्या अँगलनी या विषाणूचा अभ्यास करतायत आणि ह्या अभ्यासातून कोरोनाबद्दल बऱ्याच गूढ अशा नव्या गोष्टी जन्माला येत आहेत. कोरोना व्हायरस SARS-CoV-2 या विषाणूचं इन्फेक्शन बघा. त्याचे सिम्पटम्स सगळ्या पेशंटमध्ये एकसारखे दिसत नाहीत. काही पेशंट्समध्ये ते सिम्पटम्स माइल्ड आहेत, तर काही लोकांमध्ये या विषाणूमुळं मल्टिपल ऑर्गन फेल्युअर व्हायला लागले. म्हणजे पेशंटच्या शरीरातले बरेच अवयव डॅमेज होत आहेत. जसं की फुफ्फुस निकामी होतं आहे किंवा हृदय निकामी होतं आहे, कधीकधी मेंदू निकामी होतो आहे आणि कदाचित त्यामुळं पेशंटचा मृत्यू होतो आहे. जगभरात याच्यावर बराच रिसर्च झाला आहे, अजून होतो आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती ओव्हर रिॲक्ट झाल्यामुळं कोविड-19चं सिव्हिअर इन्फेक्शन होतं आहे असं एका रिसर्चमध्ये सांगितलं आहे. म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती ओव्हर रिॲक्ट झाल्यामुळं पेशंटचं शरीर व्हायरसवर अटॅक करण्याऐवजी स्वतःच्याच पेशींवर आणि ऊतींवर अटॅक करतं. या प्रकाराला सायटोकाईन स्टॉर्म असं म्हणतात. कोविड-19चा प्रसार व्हायला जेवढ्या काही गोष्टी जबाबदार आहेत त्यात हे सायटोकाईन स्टॉर्म पण आहे. म्हणजे एका अर्थी आपल्या इम्युन सिस्टीमला वेडं करून टाकायचं काम हे सायटोकाईन स्टॉर्म करत आहे. मग सायटोकाईन्स आणि सायटोकाईन स्टॉर्म नेमकं काय आहेत? बेसिकली सायटोकाईन हा प्रोटीन्सचा एक मोठा ग्रुप आहे जो आपल्या इम्युन सिस्टीमकडून रिलीज केला जातो. म्हणजे एक प्रकारची सिग्नलिंग मॉलिक्युल्सची कॅटेगरी जी पेशंटच्या इम्युनिटीला मेडिएट करते. आणि याला स्टॉर्म का म्हणायचं? तर जसं स्टॉर्म म्हणजे वादळ हे अनप्रेडिक्टेबल असतं किंवा अनकंट्रोलेबल असतं, तसंच सायटोकाईन स्टॉर्मचं पण आहे. ते कधी येईल सांगू शकत नाही आणि त्याला आपण कंट्रोलही नाही करू शकत. फार तर काही इम्युनोमॉड्युलेटर्स वापरून त्याला आपण एका लिमिटपर्यंत बदलू शकतो, पण तरीही ते गंभीर आहे. यावर हैदराबादमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थमधल्या डॉक्टर रमन धारा यांनी एक स्टेटमेंट केलं आहे. सायटोकाईन्स काय असतात? तर एखाद्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं की त्यावर रिॲक्शन म्हणून शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती स्मॉल सोल्युबल मॉलिक्युल्स म्हणजे लहान विद्राव्य रेणू किंवा प्रोटीन्स सोडते. हे मॉलिक्युल्स रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी मेसेंजर म्हणून काम करतात. सायटोकाईन्स कोणताही संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना अट्रॅक्ट करतात. त्यामुळे एक प्रकारची सूज किंवा जळजळ तयार होते. आता ही सूज त्या एका पर्टिक्युलर भागापुरती असू शकते किंवा अख्ख्या शरीरावर दिसू शकते. डॉक्टर अविरल रॉय नावाचे मेडिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर सल्लागार आहेत. त्यांनी सायटोकाईनचं खूप छान पद्धतीनं वर्णन केलं आहे. त्यांनी शरीरातल्या इम्युन सिस्टीमची म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणेची तुलना घुसखोरांशी लढणाऱ्या सैनिकांशी केली. म्हणजे एखादा दहशतवादी एखाद्या देशात घुसखोरी करतो आणि त्याबद्दल पहिल्या 3-4 दिवसात त्या देशाच्या सैन्यातल्या कोणालाही खबरबात नसते. नंतर जेव्हा एखाद्या जवानाला कळतं की कुणीतरी घुसखोर आपल्या भागात घुसलाय, मग तो सोल्जर त्याच्या कमांडिंग ऑथॉरिटीजसह सगळ्या टीमला मेसेज पाठवतो की कुणीतरी इथं संशयास्पद फिरतोय, मे बी तो दहशतवादी असू शकतो, तर आपण त्याच्यावरती काय ॲक्शन घ्यायला पाहिजे. मग त्याला वरून त्या संबंधात जेवढ्या काही ऑर्डर्स येतात त्या ऑर्डर्स फॉलो करून त्यानुसार त्या दहशतवाद्याचा काय तो बंदोबस्त केला जातो. आता ह्याच्यात जे संदेशवहन होतं किंवा जी कम्युनिकेशन सिस्टीम वापरली जाते तशीच सिस्टीम आपल्या शरीरात पण वापरली जाते, तिला म्हणायचं सायटोकाईन. त्यामुळं शरीरात व्हायरस कुठं आहे आणि त्याच्यावर कसा हल्ला करायचा याबद्दलचा एक संदेश एका पेशीकडून दुसऱ्या पेशीपर्यंत पोचवला जातो आणि त्या संदेशानुसार ॲक्शन घेतली जाते.
म्हणून सायटोकाईनला आपल्या इम्युन सिस्टीमचा सिग्नलिंग एजंट म्हणतात. मग जर सायटोकाईनमुळे शरीरातला व्हायरस डिटेक्ट होऊन त्याच्यावर ॲक्शन घेतली जात असेल, तर मग कोविड-19साठी सायटोकाईनला गुन्हेगार का ठरवतायत? तर होतं काय की जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसचं इन्फेक्शन झालेल्या पेशी किंवा खराब झालेल्या पेशी याच्यातून चांगल्या पेशी ओळखू शकत नाही, तेव्हा सायटोकाईन स्टॉर्म येतं, म्हणजे एक प्रकारचं सायटोकाईन वादळ. तर सायटोकाईन स्टॉर्ममध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती, जी खरं तर विषाणूवर आक्रमण करण्यासाठी बनलेली आहे, ती आता हायपर ड्राईव्हमध्ये जाते आणि सगळ्या पेशी नष्ट करायला लागते. म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये सांगायचं तर जेव्हा इम्युन सिस्टीमकडून एक हायपर इम्युन प्रतिक्रिया येते, हायपर इम्युन रिस्पॉन्स येतो, तेव्हा सायटोकाईन वादळ येतं आणि लगेच रक्तात जास्त प्रमाणात सायटोकाईन प्रोटीन सोडले जातात. सोप्या शब्दात सांगायचं तर इम्युन सिस्टीमनं गरजेपेक्षा जास्त रिस्पॉन्स देणं म्हणजे सायटोकाईन स्टॉर्म. नॉर्मली सायटोकाईन्स इम्युन सिस्टीमला रेग्युलेट करत असतात, पण हायपर रिॲक्शनच्या केसमध्ये ते इम्युन सिस्टीमला मिसगाईड करतात. त्यामुळं इम्युन सेल्स शरीरातल्या चांगल्या आणि हेल्दी सेल्सना मारत सुटतात आणि मग त्याच्यामुळे पेशंट दगावतो. कोविडमुळं सिरियस असलेल्या बऱ्याच पेशंट्समध्ये सायटोकाईन स्टॉर्म डिटेक्ट झालं आहे. एल्सवेअर नावाचं एक जर्नल आहे, त्यात कोविड-19 पॅथोजेनेसिस, सायटोकाईन स्टॉर्म अँड थेरापेटिक पोटेन्शियल ऑफ इंटरफेरॉन्स नावाचा एक फार छान रिसर्च पेपर पब्लिश झाला आहे. चीनमधल्या डॉक्टर शिवराज निळे, आरती निळे, जियाइन क्यू, लिन ली, गुइन काय आणि शुजिया अशा 6 संशोधकांनी मिळून या पेपरवर काम केलं. हे डॉक्टर निळे आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. आता ते चीनमध्ये हंगझोऊ शहरात झिजियांग चायनीज मेडिकल युनिव्हर्सिटी नावाचं एक विद्यापीठ आहे, तिथल्या डिपार्टमेंट ऑफ फार्मसीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तर त्यांनी या पेपरमध्ये सांगितलंय की कोविड-19मुळे जेवढे काही मृत्यू झालेत त्याचं मुख्य कारण आहे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, म्हणजे ARDS. आणि त्या ARDSची जेवढी काही वैशिष्ट्ये आहेत त्यात सायटोकाईन स्टॉर्म आहे. शरीरात जेव्हा व्हायरस शिरतो तेव्हा इम्युन ॲक्टिवेटेड सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक सक्रिय पेशी खूप मोठ्या प्रमाणात प्रो इन्फ्लामेटरी सायटोकाईन्स रिलीज करतात. त्यामुळं असा एक रिस्पॉन्स तयार होतो जो आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतो. त्याला म्हणायचं अनकंट्रोल्ड सिस्टमॅटिक इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. शरीरात एक प्रकारचा हाय सायटोकाईन्सचा प्रवाह तयार होतो. हा हाय सायटोकाईन्सचा प्रवाह शरीरातल्या ऑक्सिजनच्या वापराला सप्रेस करतो आणि मग पेशंटला हायपॉक्सिया होतो. शरीराला प्रॉपर ऑक्सिजन नाही मिळाला तर पेशी नष्ट होतात, मग मूत्रपिंड निकामी होतं, हार्ट फेल होतं, कधीकधी मेंदूचं फंक्शनिंग बिघडतं. कोविड-19च्या रुग्णात आधी फुफ्फुसात सायटोकाईन स्टॉर्म सुरू होतं, त्यामुळं पहिल्यांदा फुफ्फुसातल्या सेल्स अफेक्टेड होतात. मग पुढे या सायटोकाईन स्टॉर्मचा कंट्रोल जातो आणि ते शरीरातल्या बाकीच्या ऑर्गन्सवर अटॅक करायला लागतं. त्याच्यामुळं मल्टी ऑर्गन फेल्युअर व्हायला लागतं. शरीरातला ऑक्सिजन कमी झाला की मग रोगप्रतिकारक शक्ती नीट काम नाही करत. आता ह्यात अजून एक भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सायटोकाईन स्टॉर्म हा काही फक्त कोविड-19च्याच पेशंटमध्ये दिसून येतो असं नाही. इन्फ्लुएन्झा, मार्स कोरोना व्हायरस आणि अजून बऱ्याच व्हायरल डिसिजेसमध्ये हे सायटोकाईन स्टॉर्म दिसून येतं. त्यामुळं आता मेडिकल सायन्समध्ये हे सायटोकाईन स्टॉर्म रोखायचं कसं याच्यावर संशोधन चालू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या व्हायरल डिसिजेसमध्ये पेशंटला दिलेल्या औषधांना सायटोकाईन्स कसं रिॲक्ट करतात याचाही संशोधक अभ्यास करतायत. लवकरच एखादा चांगला उपाय निघेल आणि कोविड-19वर आपण वेगानं मात करू अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.